मंगळागौरीची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक वाणी होता। त्याला काही मुलगा नव्हता। त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लग म्हणून पुकार करी। वाण्याची बायको भिक्षा आणि मी पुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई। ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली। त्यानं तिला युक्ती सांगितली, दाराच्या आड लपून बस, अल्लग म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल। अशी भिक्षा जोळीत घातली। बाबाचा नेम मोडला, बाईवर फार रागवला, मुलबाळ होणार नाही असा शाप दिला। तिनं त्याचे पाय धरले। बाबांनी उपशाप दिला। बाबा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल असं बोलून बोळा चालता झाला। तिनं आपल्या पतीला सांगितलं। वाणी रानात गेला, घोडा अडला, तिथं खणलं, देवीचं देऊळ लागलं, सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडीत खांब आहेत, मानकाचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे। मनोभावे पूजा केली। त्याला देवी प्रसन्न झाली। वर माग म्हणाली, घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे। देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते। अल्पायुष्यी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे। त्यानं अल्पायुष्यी पुत्र मागितला। देवीनं, माझ्या मागच्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं। नंतर देवी अदृश्य झाली। वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंडावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोठभर घरी नेण्याकरता घेतले। खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे। असं 4-5 वेळा झालं। गणपतीला त्रास झाला। त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे। फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली। दिवसामासा गर्भ वाढू लागला। 9 मास पूर्ण झाले। वाण्याची बायको बाळंतीण झाली, मुलगा झाला। उभयतांना मोठा आनंद झाला। दिवसामासा वाढू लागला। 8व्या वर्षी मुंज केली। 10व्या वर्षी लग्न करा म्हणाले। काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला। काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं। मामा भाचे काशीला जाऊ लागले। जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं। तिथं काही मुली खेळत होत्या। त्यात एकमेकीचं भांडण लागलं। एक गोरी बुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रान द्वाड आहे, काय रान द्वाड आहे। तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही, मी तर तिची मुलगी आहे। हे भाषण मामाने ऐकलं। त्याच्या मनात आलं, हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल। परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला। इकडे काय झालं, त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं। लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला। मुलाच्या आईबापांना पंचायत पडली, पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले। मामा भाचे दृष्टीस पडले। मामापासून भाच्याला नेलं, गोरद लग्न लावलं, उभयतांना गौरी हारापाशी निजवलं। दोघं झोपी गेली। मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरता दूध ठेव, एक कोरा करा जवळ ठेव, दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल, अंगच्या चोळीने तोंड बांधून टाक, सकाळी उठून आईला ते वाण दे। तिनं सर्व तयारी केली। दृष्टांताप्रमाणे घडून आई वेळाने तिचा नवरा उठला। भूक लागणे म्हणू लागला। लाडू खायला दिले। फराळ झाल्यावर तिनं त्याला आपली अंगठी दिली। पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी गेला। मामा भाचे मार्गस्थ झाले। दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं। आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला। आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला। पुढं पहिला वर मांडवात आला। मुलीला खेळायला आणलं। ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी त्याच्याबरोबर खेळत नाही। रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना। आई बापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडतो। नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं। जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला। शेकडे लोक येऊ लागले आणि जेवू लागले। इकडं मामा भाचे काशीस गेले, पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले। एके दिवशी भाच्याला मूर्छा आली। यमदूत प्राण न्यायला आले। मंगळागौर आडवी आली। त्या दोघांचं युद्ध झालं। यमदूत पळून गेले। गौर तिथं अदृश्य झाले। भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला म्हणाला, मला असं स्वप्न पडलं,
की मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीला सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्याने घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ संपला. मामा भाची सून घेऊन घरी आली. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ती सगळी कृपा तिची आहे. सासर माहेरची, घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. जशी त्यांना मंगळागौर पावली तशी तुम्हा आम्हा पावो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपन्न. ओम नमः शिवाय.